नमस्कार मित्रांनो, मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारकांना 53% दराने महागाई भत्ता व महागाई भत्ता फरकाची रक्कम डिसेंबर महिन्यामध्ये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या संदर्भातील आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 7व्या वेतन आयोगानुसार दिनांक 1 जुलै 2024 पासून 3% वाढीव महागाई भत्ता लागू केल्याने माहे नोव्हेंबर महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत एकूण 53% दराने महागाई भत्ता व महागाई भत्ताची फरकाची रक्कम अदा करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक 1 जुलै 2024 पासून 53% दराने महागाई भत्ता व महागाई भत्ता फरकाची रक्कम माहे डिसेंबर महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कारण राज्यामध्ये मागील महिन्यापासून आचारसंहिता लागू असल्याने सदर DA वाढी संदर्भातील निर्णय अद्याप प्रलंबित होता। परंतु राज्यामध्ये दिनांक 23 नोव्हेंबर नंतर आचारसंहिता संपल्याने नव्याने स्थापन झालेल्या सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय पुढील महिन्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे डिसेंबर महिन्यात वाढीव महागाई भत्ता व जुलैपासून DA फरकाची रक्कम मिळण्याची शक्यता आहे।